कागलमध्ये बेकायदेशीर गांजा विक्री करणाऱ्या तिघांना अटक। कागलमध्ये बेकायदेशीर गांजा विक्री करणाऱ्या तिघांना कागल पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून 47,480 रुपये किमतीचा गांजा हस्तगत केला आहे। दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास येथील बिरदेव वसाहतमधील चव्हाण कुटुंबियांच्या घरात पोलिसांनी छापा मारला। या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे। सिद्धेश खुशालचंद चव्हाण, राजेश खुशालचंद चव्हाण, वंदना खुशालचंद चव्हाण तिघेही राहणार बिरदेव वसाहत रेल्वे लाईन कागल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। पोलिसांच्या माहितीनुसार बिरदेव वसाहतीतील चव्हाण कुटुंबियांच्या घरी बेकायदेशीर अवैधपणे गांजा विक्री केली जात असल्याची माहिती कागल पोलिसांना मिळाली। गुन्हे शोध पथकाने दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अचानकपणे छापा मारला। त्यामध्ये 1186 किलोग्रॅम वजनाचा 47,480 रुपये किमतीचा गांजा मिळून आला। प्लास्टिकच्या लहान लहान 33 पिशव्या भरल्या होत्या। हिरवट व तपकिरी रंगाचा गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे जवळ बाळगला असल्याने आरोपींना ताब्यात घेतले। कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी अवैध धंदे रोखण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्याला देण्यात आले आहेत। त्यानुसार कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश खैरमोडे, सहायक फौजदार अशोक पाटील, प्रभाकर पुजारी, युवराज पाटील, महिला पोलीस अंमलदार मेघा खोत, मनीषा ढेकळे, पोलीस अंमलदार सरदार पाटील, होमगार्ड शामराव पाटील या पथकाने ही मोहीम फत्ते केली। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार हे करीत आहेत।